नमस्कार, मी कस्तुरी. बातमीपत्रात आपलं स्वागत. आणि आता घेऊया 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. अर्ध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन उठणार असून 18 जिल्ह्यातले सर्व निर्बंध हटवण्यात आलेत. सोमवारपासून 18 जिल्ह्यांमधला कारभार सुरळीत होणार आहे. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या आणि आणखीन काही जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये सरकारने अंशतः अनलॉक करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये अकोला, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर बीड, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचाही समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे. अनलॉकच्या चौथ्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यांसाठी शासनाने आणखी कडक निर्बंध लागू केलेत. चौथ्या टप्प्यात रायगडचा समावेश आहे. शासनाने लागू केलेल्या अनलॉकनुसार पॉझिटिव्हिटी रेट 20% जास्त असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश हा 5व्या स्तरात आहे. या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू असणार आहेत. लोकलसाठी पहिल्या स्तरात सर्वांना परवानगी असेल, तर दुसऱ्या स्तरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी परवानगी असेल. तिसऱ्या स्तरात स्थानिक प्रशासनाकडून निर्बंध असतील, तर 5व्या स्तरात केवळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानं पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या स्तरात दुकानं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर 5व्या स्तरात शनिवार, रविवार वगळता इतर दिवस संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहतील. मॉल्स आणि थिएटर्सना पहिल्या स्तरात पूर्ण वेळ उघडण्याची परवानगी दिली आहे. तर दुसऱ्या स्तरात 50% परवानगीसह मॉल्स आणि थिएटर्स सुरू होतील. तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या स्तरात मॉल आणि थिएटर्स बंदच राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स पूर्ण वेळ सुरू राहणार असून दुसऱ्या टप्प्यात 50% परवानगीसह हॉटेल्समध्ये खाण्यापिण्यास परवानगी दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात वीकेंडला होम डिलिव्हरी, तर 5व्या टप्प्यात केवळ होम डिलिव्हरीला परवानगी असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कार्यालयांमध्ये 100% उपस्थितीची परवानगी आहे. तिसऱ्या टप्प्यात 50%, चौथ्या टप्प्यात 25%, तर 5व्या टप्प्यात कार्यालयात 15% उपस्थितीला परवानगी आहे. लग्न समारंभासाठी पहिल्या टप्प्यात कोणतेही निर्बंध नसणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात केवळ 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 50, तर चौथ्या टप्प्यात 25 आणि 5व्या टप्प्यात केवळ कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार आहे. खेळांसाठी पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध नसून दुसऱ्या स्तरात ठराविक वेळेत खेळांना परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या स्तरात केवळ आउटडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात कोणतेही निर्बंध नसून तिसऱ्या स्तरात संध्याकाळी 5 नंतर निर्बंध आहेत. चौथ्या स्तरात गर्दीचे सीन्स शूट करण्यास निर्बंध असतील, तर 5व्या स्तरात शूटिंगवर पूर्ण निर्बंध लावण्यात आलेत. बैठक आणि निवडणुकांसाठी पहिल्या, दुसऱ्या स्तरात निर्बंध नाहीयेत. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्तरात फक्त 20 लोकांनाच परवानगी आहे. 5व्या स्तरात मात्र ऑनलाईन बैठकीला परवानगी असणार आहे. अंत्यसंस्कारावर पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात कोणतेही निर्बंध नाहीयेत. तिसऱ्या, चौथ्या, 5व्या स्तरात फक्त अंत्यसंस्काराला 20 लोकांनाच परवानगी आहे. बांधकामासाठी पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नाहीयेत. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्तरात साईटवरच्या मजुरांनाच परवानगी आहे. 5व्या स्तरात फक्त अत्यावश्यक बांधकामांनाच परवानगी असेल. शेती आणि शेती संबंधित कामांसाठी पहिल्या, दुसऱ्या स्तरात कोणतेही निर्बंध नाहीयेत. तर तिसऱ्या स्तरात संध्याकाळी 4 वाजेपर्यंत परवानगी असेल. चौथ्या आणि 5व्या स्तरात सोमवारी ते शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शेतीला परवानगी असणार आहे. ई कॉमर्स सेवेसाठी पहिल्या 3 स्तरात कोणतेही निर्बंध नाहीयेत. तर चौथ्या आणि 5व्या स्तरात मात्र फक्त अत्यावश्यक वस्तूंसाठीच परवानगी असणार आहे.
जमावबंदी संचारबंदीसाठी पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध नसून दुसऱ्या टप्प्यात मात्र जमावबंदी लागू असणार आहे। तिसऱ्या स्तरात संध्याकाळी 5 पर्यंत राहणार असून चौथ्या आणि 5व्या स्तरात मात्र संचारबंदी कायम असणार आहे। जिम, सलून आणि ब्युटी पार्लरसाठी पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध नाहीयेत। दुसऱ्या स्तरात मात्र 50% उपस्थिती राहणार असून अपॉइंटमेंट अनिवार्य राहणार आहे। तिसऱ्या स्तरात जिम, सलून, ब्युटी पार्लरला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे। दरम्यान यावेळी एसीचा वापर करता येणार नाहीये। जिम, सलून आणि ब्युटी पार्लरसाठी चौथ्या स्तरात केवळ लस घेतलेल्या ग्राहकांनाच परवानगी मिळणार आहे, तर एसीचा वापर या ठिकाणी करता येणार नाहीये। 5व्या स्तरात सलून, पार्लर आणि जिम बंदच राहतील। सार्वजनिक वाहतूक सेवेवर पहिल्या स्तरात कोणतेही निर्बंध नसणार आहेत, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरात 100% मुभा असली तरी उभ्याने प्रवास करण्यावर मात्र निर्बंध आहेत। चौथ्या आणि 5व्या स्तरात 50% मुभा देण्यात आली आहे। सोमवारपासून पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये निर्बंध आणखी शिथिल करणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने पुणे, पिंपरी चिंचवडचा लॉकडाऊन अधिक शिथिल होणार आहे। बीडमध्ये आजच्या मोर्चासाठी परवानगी नाकारली तरी मराठा संघर्ष मोर्चा काढणारच अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली। त्याच पार्श्वभूमीवर मेटेंनी मोर्चास्थळी असलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमची पाहणी देखील केली। समाजाचा आतापर्यंतचा जो इतिहास आहे की शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन करून आपली भूमिका, आपल्या मागण्या ह्या सरकारच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहात। याचा प्रश्न तुम्ही सोडवा, नाहीतर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय। बीडमध्ये आज होणाऱ्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी स्टेडियमची बीड पोलीस दलाकडून तपासणी करण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय। विनायक मेटेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला। दरम्यान अजून कोरोना संपला नसल्याने बीडमध्ये आंदोलन न करण्याचं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलंय। तसंच राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी आग्रही असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। मराठा आरक्षण समितीकडून राज्य सरकारला अहवाल सोपवण्यात आलाय। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय। मराठा आरक्षणासाठी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। आरक्षणाची 50% मर्यादा काढणं गरजेचं, त्यामुळे केंद्राने आरक्षणाच्या मर्यादेवर भूमिका घ्यावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे। याचिका दाखल करण्याच्या संदर्भात शिफारस प्रामुख्याने आहे, म्हणजे एकंदरीत 40हून अधिक कायदेशीर मुद्दे त्याच्या आधारावर ही पुनर्विलोकन याचिका म्हणजे रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यासंदर्भामध्ये एकंदरीत प्रस्ताव आहे। वारी संदर्भात बैठक झाली असून बसमधून पादुका नेण्याऐवजी वेगळा मार्ग निघू शकतो का याबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात दिली। या समितीने 3 ते 4 दिवसात अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ असं देखील पवार म्हणाले। पालखी जसे जसे पुढं प्रयाण करेल तसं तसं लोकांना जर दिसलं की बाबा पालखी इथनं चालली, पादुका चालल्या, तर ते दर्शनाला येणार। पोलीस बंदोबस्त किती ठेवला तर कुणाला अडवता येणार नाही। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज पंतप्रधान मोदी व्हीसीद्वारे सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत। चांगल्या पर्यावरणासाठी जैविक इंधनाला प्राधान्य देण्याची चर्चा या कार्यक्रमात होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची आज सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बैठक होणार आहे। या बैठकीत जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेवरही चर्चा होणार आहे। मुंबई महापालिकेने 12 ते 18 वयोगटातील लसीकरणाच्या चाचणीसाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे। केंद्राकडून परवानगी मिळताच लसीकरणाची चाचणी सुरू होणार आहे।
रत्नागिरीत कडक लॉकडाऊन नंतरही रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात काल 590 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर मागील 3 दिवसात कमी झालेल्या मृतांच्या आकड्यात देखील वाढ झाली आहे. काल 16 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. नागपूरच्या कॉटन भाजी मार्केटमध्ये सर्वत्र चिखल आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला चिखलात ठेवून विकावा लागतोय. एक पाऊस आला आणि भाजी बाजारात घाणीचं साम्राज्य पसरलंय. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन होनच्या साक्षीनं साजरा होणार असल्याची माहिती संभाजीराजेंनी ट्विटरवरून दिली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 5 जूनच्या आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ट्विटरवरून सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक्स कंपनीच्या युनिट 2 मध्ये भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आलं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायत हद्दीतील कोत्रेवाडीत होणाऱ्या डम्पिंग ग्राउंडला तिथल्या नागरिकांनी कडाडून विरोध केलाय. मानवी वस्ती सार्वजनिक विहिरी जवळच असल्याने हा विरोध होत असताना लांजा तहसील कार्यालयातून मात्र दबाव येताना दिसतोय. कोरोना काळात गेल्या वर्षापासून आतापर्यंत वाशिम जिल्ह्यात 589 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालाय, तर जिल्ह्यातील नगरपालिकांनी अंत्यसंस्कारावर 32,39,000 रुपयांचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली शेलू बाजार ग्रामपंचायतीने नाल्यांची स्वच्छता मिशन हाती घेतलंय. त्याअंतर्गत गावात जेसीबीद्वारे नाली सफाई केली जाते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू आहे. या कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागामार्फत कोपरखेरणे आणि घणसोळी भागात तोडक कारवाई करण्यात आली. लसी संदर्भातील जनजागृतीनंतर नाशिककर लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहेत. दरम्यान आज नाशिक शहरातील 23 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यात 21 केंद्रांवर कोविशिल्ड तर 2 केंद्रांवर कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यातील 260 गावं ही कोरोनामुक्त झाली असून यात बागल तालुक्यातील सर्वाधिक 81 गावांचा समावेश आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात असल्याने नाशिककरांची चिंता कमी झाली आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बानूरगड या गावात अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळला नाहीये. 1200 लोकसंख्येच्या या गावाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कोरोना वेशीवरच रोखलंय. नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी संभाजी गुरव यांनी माउंट एव्हरेस्ट सर केल्याने गृहमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केलाय. यावेळी आपण पोलीस दलाचं नावलौकिक वाढवल्याचा अभिमान असल्याचं गृहमंत्री म्हणाले. डीसीजीआयने सिरम इन्स्टिट्यूटला स्पुतनिक व्ही लसीच्या चाचणीसाठी परवानगी दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. काही शर्तींसह डीसीजीआयने परवानगी दिली आहे. अमेरिकेच्या संसद परिसरातील दंगल भडकवल्याच्या आरोपाप्रकरणी फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाउंट 2 वर्षांसाठी बंद केलंय. 6 जानेवारी 2021ला ट्रम्प यांचं अकाउंट तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलं होतं. कृषी कायद्याला आज 1 वर्ष पूर्ण झालं असून आज शेतकरी कृषी कायद्याच्या प्रतीचं दहन करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभरात कायद्याच्या प्रती दहन केल्या जाणार आहेत. येत्या 24 तासात मान्सून तामिळनाडू, पुदुचेरी आणि कर्नाटकच्या सागरी किनाऱ्यावर दाखल होणार आहे, तर मुंबईत मान्सून दाखल व्हायला आणखी 2 ते 3 दिवस लागणार आहेत. गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील नडियाद भागात पावसाच्या पाण्यात एक रुग्णवाहिका अडकून पडली होती. रुग्णवाहिकेत रुग्ण नसला तरी चालक आणि त्याचा सहकारी तब्बल 1 तास पाण्यात अडकले होते. बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या आसाराम बापू यांची अंतिम जामीन याचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आसाराम बापू आता आजीवन कैदेतच राहणार आहेत.
कोरोनामुळे भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांचा व्हिसा 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलाय. गृह मंत्रालयाने या संदर्भात आदेश जारी केलेत. पंजाबमधील खासगी रुग्णालयांना सरकारकडून लस मिळणार नसल्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतलाय. तर सरकारने दिलेल्या सर्व लसी पुन्हा परत करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. रिलायन्स फाउंडेशनने आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी जॉन्सन अँड जॉन्सन लसीचे डोस आयात करण्यास सरकारकडे परवानगी मागितली आहे. दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सन वॅक्सिन या अमेरिकन कंपनीच्या 20 लाख डोसची आयात करण्याची परवानगी त्यांनी सरकारकडे मागितली आहे. देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्राने मोठा निर्णय घेतलाय. 1 एप्रिल 2023 पासून 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित होणार आहे. यापूर्वी 10% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याचा निर्णय होता. अभिनेत्री यामी गौतम विवाह बंधनात अडकली असून सोशल मीडियावर पोस्ट करून तिने याची माहिती दिली आहे. उरी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी तिने विवाह केलाय. गोंदिया जिल्ह्यातील नक्षल आणि आदिवासी भागात धान्य खरेदी करण्यासाठी आजी माजी आमदार पुढे सरसावलेत. दरम्यान देवरी विधानसभा क्षेत्रात धान्य खरेदीच्या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. तृतीयपंथीयांसाठी सरकारी कामात लागणाऱ्या वस्तू तयार करण्याचा उद्योग सरकारने सुरू करून दिला पाहिजे. ते सक्षम झाले तर देश सक्षम होईल असं विधान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलंय. कल्याणमधील द्वारली परिसरात तृतीयपंथीयांसाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रमाच्या शुभारंभावेळी गायकवाड हे बोलले. जलसंधारण विभागाने 2013 रोजी अधिग्रहित केलेल्या शेत जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी चिखली आणि मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल जलसंधारण कार्यालयात अर्धनग्न होत गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केलं. भिवंडीत प्रेसिडेन्सी स्कूलने शैक्षणिक वर्षात फी वाढ केल्याने पालक वर्गात संतापाची भावना पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनासमोर गोंधळ घातला. बोखाट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. 25 मे रोजी त्यांनी हे आंदोलन केलं असून तब्बल 10 दिवसांनी हा गुन्हा नोंदवलाय.